अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील करंजीत पूरस्थिती। पूर ओसरल्यानंतर घराची दयनीय अवस्था। संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान, महिलेला अश्रू अनावर। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। परंडा तालुक्यातील कोळेगाव धरण 100% भरलं। धरणातून 20,000 विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। साहूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्गामध्ये पाणी शिरलं। शाळेतील शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे यवतमाळच्या उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान। तातडीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावात ढगफुटी सदृश्य पावसामुळे 100 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती। पुराच्या पाण्यामुळे शिंदाड गावात पशुधनाचं मोठं नुकसान। वाशिमच्या शेलू बाजार परिसरात मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब। दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। प्रशासनाने तात्काळ नालेसफाई करून अतिक्रमण हटवावं, व्यापाऱ्यांची मागणी। तहसीलदारांचं पथक पाहणी करण्यासाठी उशीर आल्याने शेतकरी बांधव आक्रमक। पाण्यात असलेल्या सोयाबीनच्या पिकात बसून शेतकऱ्यांचा आक्रोश। शेकडो हेक्टरवर नुकसान झाल्यानं बदनापूर तालुक्यातील काजळ गावातील शेतकरी संतप्त। परभणीत गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी अद्यापही सोयाबीन पिकात पाणी साचल्यानं पिकं कुजली।